युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे एम डी आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहे. आता जी काय चर्चा झालेली आहे ती त्यांच्या समोर झालेली आहे आणि त्यांच्या समोर झालेली चर्चा असेल किंवा सर्वपक्षीय त्या ठिकाणी नेते असतील, शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी असू, तर ही चर्चा आता फायनल झालेली आहे. ही चर्चा अशी झालेली आहे की भविष्यामध्ये या कामगारांना ही गोष्ट किंवा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, नक्कीच या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाची चर्चा करण्यासाठी गेलेलो. आमच्यासमोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते. आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो. तर त्यांनी आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या. जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेले आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांना सुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, ही आम्ही मागणी मांडलेली आहे. आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो, तर ते आम्हाला चालणार नाही. आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे. तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि तिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल. तर तुम्ही आंदोलन स्थगित करा. तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार, फार तर फार आम्ही जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील. आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे. ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये. आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणला तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल. मग त्याच क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत. पण जर बुधवारी आमच्या कामगारांना न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार. ह्या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत. स्थगित म्हणजे आंदोलन चालूच राहणार आहे, फक्त ते साखळी स्वरूपात राहील.